नमस्कार मित्रांनो, MP होम प्लांटेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला टॅमॅटोचे रिप्लांटेशन कसे करायचं हे दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण ज्या ग्रोईंग बॅगमध्ये कोथिंबीर लावली होती त्याच ग्रोईंग बॅगमध्ये टॅमॅटोचं पण एक बी टाकलं होतं. तर तुम्ही बघू शकता की किती चांगल्या प्रकारे टॅमॅटोचं रोप वाढलेले आहे. आता ही जी ग्रोईंग बॅग आहे ही 15 बाय 9 इंचाचं आहे. तर आपल्याला टॅमॅटोचं रोप लावण्यासाठी त्याला 12 बाय 12 किंवा 15 बाय 12ची ग्रोईंग बॅग आवश्यक आहे, कारण की याची मुळं खूप जास्त प्रमाणात खाली पसरतात. त्यामुळे हे आपण जे रोप आहे ते ट्रान्सप्लांट करणार आहोत. तर यासाठी जे आपण कोथिंबीर लावली होती ती पहिल्यांदा कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला रोप काढायला सोपे पडेल. आणि जी कोथिंबीर लागणार होती ही पण व्यवस्थितपणे उगवलेली आहे आणि ती आता कोथिंबीर आपण साईडला काढून घेऊन टॅमॅटोच्या रोपाला दुसऱ्या ग्रोईंग बॅगमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. तुम्ही बघू शकता आता आपण कोथिंबीर पूर्णपणे काढून घेतलेली आहे. आता हे रोप काढण्यासाठी आपल्याला माती पूर्णपणे भिजवून घेणे गरजेचं आहे, कारण की मुळे व्यवस्थितपणे निघून येतील. आणि अशा प्रकारे वरच्यावर थोडीशी माती हलवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या मुळांना काहीही धक्का लागणार नाही. पहिल्यांदा रोपाच्या साईडची माती भुसभुशीत करून घेणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला रोप हे व्यवस्थितपणे आणि त्याच्या मुळांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याची काळजी घेता येईल आणि व्यवस्थितपणे रोप बाहेर येईल. तुम्ही बघू शकता आता आपण साईडनी पूर्णपणे माती भुसभुशीत करून घेतलेली आहे आणि आपण मुळाच्या खालून रोप हे उपसणार आहोत, कारण की रोपाला मुळांना सेटल होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यासाठी त्याला व्यवस्थितपणे खाली मातीत राहून व्यवस्थितपणे काढणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण खाली हे घालून व्यवस्थितपणे त्याला वर उचलणार आहोत. तुम्ही बघू शकता आता आपण रोपाला व्यवस्थितपणे बाहेर काढलेलं आहे आणि रोपांची मुळे पण ही व्यवस्थितपणे आहेत. आता आपल्याला ज्या ग्रोईंग बॅगमध्ये आपले रोप लावायचे आहे त्या ग्रोईंग बॅगच्या सेंटरला आपण एक खड्डा बनवून घेतला होता. त्याच्यामध्ये आता हे रोप ठेवून घेतलेलं आहे आणि साईडची जी माती आहे ते त्याच्यावर टाकून घेतो. आता आपल्या साईडच्या ग्रोईंग बॅगमध्ये पण आपण माती तयार करून ठेवलेली होती, ते पण त्याच्यासाठी उपयुक्त अशी यावी आणि ते रोपाची मुळे व्यवस्थितपणे झाकून जावीत यासाठी आपण ती माती वरच्यावर त्याच्यामध्ये टाकून घेतो आहे. आता तुम्ही बघू शकता आपण व्यवस्थितपणे रोप दुसऱ्या ग्रोईंग बॅगमध्ये आपण ट्रान्सप्लांट केलेले आहे. रोप हे दुसऱ्या ग्रोईंग बॅगमध्ये ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याला खत देणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्याकडे जे शेणखत किंवा कोकोपीट किंवा गांडूळ खताचा तुम्ही वापर करू शकता. आपण याच्यामध्ये गांडूळ खताचा वापर करतो, जेणेकरून रोपाला दुसऱ्या ग्रोईंग बॅगमध्ये सेटल होण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही. आता तुम्ही बघू शकता आपण ग्रोईंग बॅगच्या संपूर्ण भागामध्ये गांडूळ खत टाकून घेतलेले आहे. खत दिल्यानंतर रोपाला पाणी देणे खूप महत्त्वाचे आहे. पाणी देत असताना याला भरपूर प्रमाणात पाणी द्यावे, जेणेकरून पाणी हे आपल्या ग्रोईंग बॅगमध्ये पूर्णपणे मुळापर्यंत जातील आणि रोपाला पण सेटल होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आता तुम्ही बघू शकता हे 4 दिवसानंतरचा रिझल्ट आहे. याच्यामध्ये आपण रोप हे ट्रान्सप्लांट केल्यानंतर किती चांगल्या प्रकारे सेटल झालेलं आहे आणि याला आता फूल पण उगायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे रोपाची पानं वगैरे हे व्यवस्थितपणे उगलेले आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे दुसऱ्या तुमच्या ग्रोईंग बॅगमधून हे ट्रान्सप्लांट करू शकता. आणि ट्रान्सप्लांट करत असताना त्याला व्यवस्थितपणे पाणी देणे खूप महत्त्वाचे आहे. याला तुम्ही लिक्विड फर्टिलायझर किंवा शेणखताचा पण वापर, खताचं प्रमाण व्यवस्थितपणे ठेवणे खूप गरजेचे आहे आणि पाणी टाईम टू टाईम देणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून आपले रोप हे व्यवस्थितपणे वाढतील आणि त्याला फळ पण व्यवस्थितपणे लागतील. असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.